नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, 30 मे नंतरचा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत खास, रहस्यमय आणि भाग्य बदलणारा ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची बदलती स्थिती आणि चंद्राची विशेष कृपा यामुळे सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक मोठे बदल घडू शकतात. जे लोक अनेक दिवसांपासून अडचणीत होते, कामात अपयश येत होतं, पैशांची कमतरता जाणवत होती किंवा मानसिक तणावाने त्रस्त होते, त्यांच्यासाठी आता एक नवीन सुरुवात होणार आहे. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार आहे. ज्या लोकांना स्वतःवर विश्वास उरला नव्हता, त्यांच्यात पुन्हा आत्मविश्वास जागा होईल. घरातील नकारात्मक वातावरण कमी होईल आणि शुभ संकेत मिळायला सुरुवात होईल. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो, तर काहींच्या अडकलेल्या कामांना गती मिळेल. विशेष म्हणजे 30 मे नंतर तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडतील ज्या तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. जुन्या अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल. नवीन लोकांची साथ मिळेल. नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येऊ शकतात. पण मित्रांनो, ही संधी प्रत्येकाला मिळत नाही. त्यासाठी श्रद्धा, संयम आणि स्वामींवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण स्वामी समर्थ जेव्हा कृपा करतात, तेव्हा अशक्य गोष्टी देखील शक्य होतात. सिंह राशीसाठी 30 मे नंतर येणारे मोठे बदल. तर मित्रांनो, सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप वेगाने बदल घेऊन येणार आहे. तुमच्या आयुष्यात अचानक सकारात्मक घटना घडायला सुरुवात होईल. जे लोक तुमच्यापासून दूर गेले होते, ते पुन्हा तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात. घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. आर्थिक बाबतीत मोठा बदल दिसून येईल. ज्या लोकांचे पैसे अडकले होते, त्यांना अचानक पैसे मिळण्याचे योग आहेत. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. काही सिंह राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप शुभ ठरणार आहे. अभ्यासात लक्ष वाढेल आणि यश मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या काळात तुम्हाला काही रहस्यमय संकेतही मिळू शकतात. वारंवार स्वामींचं नाव ऐकू येणं, स्वप्नात मंदिर दिसणं, घरात अचानक सकारात्मक ऊर्जा जाणवणं, हे सर्व शुभ संकेत मानले जातात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, अहंकार आणि राग यामुळे तुमचं नुकसानही होऊ शकतं. कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. शांत राहा आणि निर्णय विचारपूर्वक घ्या. स्वामी समर्थ देत आहेत हे खास संकेत. मित्रांनो, स्वामी समर्थ आपल्या भक्तांना आधीच संकेत देत असतात, पण अनेक लोक त्या संकेताकडे दुर्लक्ष करतात. जर गेल्या काही दिवसात तुम्हाला खालील गोष्टी जाणवत असतील, तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावर सुरू झाली आहे. अचानक मन शांत होणं, घरात सकारात्मक वातावरण निर्माण होणं, जुने वाद मिटायला सुरुवात होणं, अडकलेली कामं पूर्ण होऊ लागणं, वारंवार स्वामींचं नाव कानावर येणं. मित्रांनो, 30 मे नंतर सिंह राशीच्या लोकांनी दररोज सकाळी स्वामी समर्थांचा जप करावा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. यामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. घरात दर गुरुवारी दिवा लावायचा आहे आणि गोरगरीब गरजू लोकांना मदत करायची आहे. अन्नदान करायचं आहे. आई वडिलांचा आदर करायचा आहे. कारण स्वामींची कृपा मिळवण्यासाठी चांगले कर्म खूप महत्त्वाचे असतात. या काळात काही लोक तुमच्या यशामुळे जळू शकतात. म्हणून तुमच्या योजना सर्वांना सांगत बसू नका. शांतपणे मेहनत करा. स्वामी योग्य वेळी तुम्हाला मोठं फळ देतील. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येकाची वेळ बदलते. आज जर अडचणी आहेत तर उद्या आनंदही येणार आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी 30 मे नंतरचा काळ एक नवीन सुरुवात घेऊन येत आहे. स्वामी समर्थ सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही श्रद्धेने पुढे चालत राहिलात तर तुमच्या आयुष्यात मोठे चमत्कार घडू शकतात. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या शक्य होऊ शकतात. तुमचं नशीब अचानक चमकू शकतं. मित्रांनो, या काळात नकारात्मक विचारांपासून दूर राहा. कोणाचं वाईट करू नका. मनापासून स्वामींची भक्ती करा. कारण श्रद्धा आणि विश्वास यांच्यातच सर्वात मोठी शक्ती असते. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आहे तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.